थेट जाऊया ठाण्यामध्ये आमदार निरंजन डावखरे बोलतात। बाकी प्रत्येक विधानसभेमध्ये कमळ फुललेलं आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं यश हे भारतीय जनता पार्टीला या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भेटलेलं आहे। जे आम्ही 39 सीट्स लढलो त्याच्यामधले 7 जागा या मुंब्रामधल्या होत्या, 3 जागा या राबोडीच्या होत्या आणि एक हा कळव्यामधला डोंगरपट्टा होता। आम्हाला खरं तर यावेळेस जो रिस्पॉन्स भेटत होता त्याच्यामध्ये अपेक्षा होती की मुस्लिम बहुल असलेल्या प्रभागामध्ये पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल, पण या इकडे या निवडणुकीमध्ये जे आमचा स्ट्राईक रेट आहे तो 75% आहे। आम्ही जे आमची विनेबल सीट्स आहेत त्या विनेबल सीट्समध्ये जवळजवळ सगळ्याच म्हणजे 28च्या 28 सीट्स आम्ही काढलेल्या आहेत। त्याच्यामधले दिवा असेल, त्याच्यामध्ये आमच्या शहरामध्ये जे उभाटाचे माजी खासदार राजनजी विचारे यांच्या सौ पत्नी ज्या प्रभागात लढल्या, नारायण पवार जी ज्येष्ठ नगरसेवक हे त्या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या गुणीजन ताईंनी त्यांना यावेळेस यशस्वीपणे हरवून त्या तिकडे यश प्राप्त केलेलं आहे। त्याचबरोबर 7 नंबर प्रभागामध्ये काँग्रेसचे जे विद्यमान अध्यक्ष होते, मला वाटतं काल त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे, पण त्या तिकडेही मोठ्या फरकाने आमचा वैभव कदम हा यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपलं करिश्मा, आपलं वर्चस्व आणि त्याचबरोबर जे मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे तो साध्य करून दाखवलेला आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 29 नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये या निवडणुका होत असताना 25 ठिकाणी यशस्वीपणे ही निवडणूक आपण भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जिंकून येत असताना ठाण्यामध्ये जो मतदारांनी कौल दिलाय तो फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर, त्याचबरोबर संघटनेचं जे खरी ताकद आहे माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात जी राज्यभर संघटना काम करते आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये माननीय केळकर साहेब जे सातत्याने लोकांबरोबर काम करत असतात, जनसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमाने ही पदवी कमवलेली आहे। त्याचबरोबर आमचा लकी मॅस्कॉट या प्रत्येक निवडणुकीमध्ये माननीय संदीपजी लेले या सगळ्या गोष्टींमुळे एक चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला या महानगरपालिकेमध्ये भेटलेलं आहे। 2017 मध्ये आमच्या 23 जागा होत्या, त्या वाढून आम्ही आता 28 जागामध्ये यश प्राप्त केले। त्याच्यामध्ये नव्याने जे आमचे प्रभाग आलेले आहेत तो 5 नंबर असेल, 7 नंबर असेल आणि त्याचबरोबर आमचा 12 नंबरमध्ये जी एक सीट आली, अशा एकंदरीत 5 सीट्स या भारतीय जनता पार्टीने नव्याने प्राप्त केलेल्या आहेत। याच्यामध्ये आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सिटिंग 5 नगरसेवकांना यावेळेस थांबवण्याचा निर्णय खरं तर कोर कमिटीने केला आणि त्याच्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी, कारण विशाल वाघ हा अतिशय आमचा एक नवीन कार्यकर्ता, त्याचबरोबर संघटनेमधले 5 मंडळाध्यक्ष सिटिंग आणि माझी 3 मंडळाध्यक्ष अशा 8 लोकांना भारतीय जनता पार्टीने यावेळेस संधी दिलेली आहे। त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणाचं, एक मोठ्या ताकदीचं आणि संघटन कौशल्याचं एक मोठं यश आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला भेटलेलं आहे। मी आता माननीय केळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं। सगळ्यांना नमस्कार। पहिले तुमचे आभार मानतो की आपण सगळ्यांनीच या निवडणूक नसताना सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला वेळोवेळी चांगली साथ दिली, त्याच्याबद्दल तुम्हाला भारतीय जनता पक्षातर्फे मी धन्यवाद देतो। हे खरं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।